सूर्याशी चालणे माझी सत्ता आहे. म्हणून मी करतो म्हणण्याचा काही संबंध येत नाही. ते खेळामध्ये कधी बैलजोडी चालते, खातर चालते, खातराच्या मधात कधी मालकाचे पुत्र चालते. त्याच्यात चालता एक जण विचारते, खरे एवढी मोठी बंडी तू चालून राहिला, हो मी आहे म्हणून का हे बंडी चालून राहिली. पण त्या कुत्र्याला एवढं माहित नाही की बैल आहे म्हणून माझी आहे. हा, हे सर्व करणारे कोण आहे, चालणारे कोण आहे. तसं तुम्हा आम्हाला भगवंताने निमित्त केलेलं आहे. एक क्षणही आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही. श्वासोश्वास देखील त्याच्या सत्तेशिवाय नाही आहे. आणि एवढं समजण्याकरता श्रीमद भागवत कथा आहे. याच्याकरता परमार्थ आहे, याच्याकरता कीर्तन आहे, याच्याकरता नाना प्रकारची योजना आहे. आणि याच्याकरता नाना प्रकारचे जेवढे काही ग्रंथ आहेत. मुद्दा माझा हा सत्ताच्या परमात्म्याची आहे. आणि सत्ता परमात्म्याची असल्या कारणाने मात्र तो सर्वांमध्ये व्याप्त आहे. म्हणून आज ज्या कार्यकर्त्यांनी ही जी धुरा उचलली त्यांचे परिश्रम आहे, पण भगवंताची सत्ता त्याच्या पाठीमागे आहे. देणगी देणाऱ्यापासून, याच्यामध्ये परिश्रम करणाऱ्यापासून, हरिपाठ करणाऱ्यापासून, कीर्तन करणाऱ्यापासून तो हे सर्व करून घेतो. एवढं जरी समजलं तरी परमार्थ कळाला. तुकडोजी महाराजांचं एक प्रमाण आहे, तुकड्या म्हणे मी करे सर्व आधी तोशी मरे. तू मी करतो, मी आहे म्हणून चालू राहिलं, मी आहे म्हणून. माझ्यासारखा कीर्तनकार या परिसरामध्ये कोणीच नाही. कीर्तन करायला वाटते, पखवाजाला वाटते, माझ्यासारखा पखवाज कोणीच नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्त मात्र भाऊ सौंग साचिल. भगवद्गीतेमध्ये प्रत्येक गोष्टीला प्रमाण दिलेलं आहे. चला, माझा मुद्दा हा होता, मी मुद्दा नाही विसरत. काही लोक गडबडीने येतात सत्यनारायणाच्या कथेला. महाराज किती वेळ लागल तुमचे, आम्हाला तर 1 तास लागतो. असं करा, तुमचे जे 5 अध्याय आले सत्यनारायणाचे ते वाचा, पण मला सत्यनारायण प्रसाद देऊन द्या. तो पुरोहित म्हणाल, बाबा तुला गडबड आहे तर तू निघून जा. परंतु मात्र आमचा नियम आहे, 5 अध्याय झाल्याशिवाय आणि आरती झाल्याशिवाय, पुष्पांजली झाल्याशिवाय मात्र तुम्हाला प्रसाद मिळणार नाही. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र, त्यांनी केलेल्या लीला, त्याचं वर्णन केल्याशिवाय मात्र काला मिळणार नाही. भगवंताने कुठे केला काला? यमुने तटी मांडीला खेळ सगळे गोपाळ घेऊन या. जो काला यमुनेच्या तीरावर आमच्या भगवान गोपाळ कृष्णांनी केला, तोच काला करण्याची प्रथा संत महात्मांनी चालविली. आणि तोच काला आज आपल्या रामपूर मध्ये
साईबाबांच्या साक्षीनं श्रीमद भागवताच्या निमित्तानं आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत शिरोमणी तुकोबरायांचा. संतांची मालिका मोठी असामान्य कोटीची आहे. त्यांनी प्रत्यक्ष भगवान आपल्या जीवनामध्ये अनुभवले. ज्ञानोबरायाला तुम्ही नुसतं संत नका म्हणा, योगी चैतन्याचा पुतळा प्रगटला, चैतन्याचा पुतळा प्रगटला, चैतन्याचा पुतळा चैतन्याचा पुतळा प्रगटला पुतळा. अवयव सुखाचे कोंब हे माणूस पण भांबल, त्यांना माणूस नाही. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा दिवा ज्ञानोपमाना, चैतन्याचा दिवा सांगा देव का नव्हती, निर्जीव चालविले भिंती. निर्जीव भिंत चालविण्याचा अधिकार त्यांचा आहे. योग्यांचे राजे आणि अशा प्रकारे
मी नेहमी सांगत असतो, ज्यांनी प्रत्यक्ष ज्ञानोबा राहायला पाहिलं असेल ते किती भाग्यवान आहे. ज्यांना ज्ञानोबा राहायचं प्रत्यक्ष दर्शन घडलं असेल, नवे नवे ज्ञानोबा राहायच्या चरणावर नतमस्तक होण्याची ज्याची एक श्रद्धा, त्यावेळेला त्यांना दर्शन घडलं की किती भाग्यवान. साईबाबांना ज्यांना पाहण्याचा योग आला, त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्याचा योग आला, ते किती भाग्यवान आहे. चला आपल्या विषयाकडे बोलू. ज्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं असं ते किती भाग्यवान. श्रीमद भागवतामध्ये गोकुळवासियांचं वर्णन करताना ती नंद बाबा, ते नंद बाबा, ती यशोदा माता आणि ते सर्व गवळणी, ते सर्व गोपाळ किती भाग्यवान की ज्यांना प्रत्यक्ष गोपाळ कृष्णाचं दर्शन होत होतं. पेटीचा आवाजच नाही झाला, स्वर द्यायचा तुम्ही गोऱ्या माणूस. अहोभाग्यम अहोभाग्यम नंदगोपवर्जौकसं यन्मित्र परमानंदम कृष्णं ब्रह्म सनातनं. सनातन परब्रह्म भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाला, नवे नवे त्याच्या लीला ऐकायला पाहायला मिळाल्या, त्या गोपाळांचं, त्या यशोदेचं, त्या नंदबाबाचं, त्या सर्व गवळणींचं केवळ भाग्य. कारण संत महात्मे वर्णन करतात, देव आला घरा, देव आला घरा, देव शब्द षडगुणैश्वर्य संपन्नता ज्याच्या जवळ आहे त्याचं नाव देव. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आणि हे सर्व गुण ज्याच्या जवळ आहे त्याचे नाव देव. साऱ्याच्या साऱ्या अवगुण ज्याच्या जवळ आहे त्याला राक्षस म्हणतात.
भागवतामध्ये बरेचसे विषय आपण ऐकून गेले, काही लोक चर्चा करतात. आता भागवतामध्ये तर सर्व विषय ऐकून गेले. कीर्तनकार काय सांगणार, पण आमच्या संतांची पंचम पुरुषासाठी एक प्रणाली, हा ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, यांची जी प्रणाली आहे, भक्तीचं एक स्तोम महत्व. देव शब्द अमरकोशामध्ये स्पष्टीकरण करताना सर्व ग्रंथाचं अवलोकन करावं लागतं. आमची आई नेहमी सांगत, आपला जीव जर घ्यायचा आहे तर एका सुई टोचली तरी आपला जीव चालला असतो, परंतु दुसऱ्या करता मात्र नाना प्रकारचे शस्त्रास्त्र वापरावं लागते. शत्रू करता त्याप्रमाणे देव शब्दामध्ये देव धातू आहे. देव या शब्दाचा अर्थ समानार्थी प्रकाश नाही, जो परमात्मा स्वयंप्रकाशित आहे. आमच्या बुद्ध भाऊ साहेबांना पाहिल्याबरोबर मला एक वारकऱ्याची मूर्ती आठवण येते. जे ज्ञानेश्वरी वाचत असेल त्यांच्या लक्षात येईल. काही लोक तर म्हणतात ज्ञानेश्वरी, त्याच्यात अध्याय असते का म्हणजे? राजा हो, हे सर्व करण्याकरता, हे सर्व अनुभवण्याकरता पंढरपूरची वारी करावी लागते, संतांच्या मेळाव्यामध्ये राहावं लागते. जो कधी घराच्या बाहेरच निघाला नाही, कधी भागवत नाही, पंढरपूरला नाही, कीर्तनाला नाही, प्रवचनाला नाही, एकदम त्याला म्हणे, कारण तू घरच्या घरी दिसतो, कधी भागवताला दिसलाच नाही. तू आपण नाही, आपल्याला नाही आवडत बाबा ते भागवत वगैरे. एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. एक जण काही तुकोबाराच्या वेळेला कीर्तन म्हटलं की आतमध्ये जाऊन बसले. एकटाच नाही, पत्नीलाही घे, आतमध्ये जाऊन माझ घरात बसे, ऐकायला आला पाहिजे. म्हणून मला एक सांगा, या बाबतीमध्ये तुम्ही म्हणाल आता आतमध्ये गेला तर पुन्हा निघणार नाही, पण एक दिवस निघाच लागते ना. तुम्ही निघणार नाही, पण तो लोक कहाटे ना, लोक कहाटे. तुम्ही दोघांच्या म्हणून तो एक वेळा गावातले लोक तुकाराम महाराजांना म्हणायला लागले, बाबाजी आमच्या गावामध्ये अशी एक व्यक्ती आहे, कधी कीर्तनाला जात नाही, कधी भागवताला जात नाही. का सुंदर वर्णन नरदेहाचे केले. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होऊ दे म्हणती तरीका चित्ती धर. या नरदेहामध्ये देव जरी होतो म्हटलं तरी देव होता येतो. सांगा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देव नाही? गाडगे बाबा देव नाही? साईबाबा देव नाही? एक भूत निघालं होतं माग, साईबाबा संतही नाही म्हणे. अशी मूर्खाची अवलाद आपल्या समाजामध्ये आहे. अरे
म्हणून तो होता आतमध्ये बसला. असा माणूस आहे म्हणे आमच्या गावात, तो कीर्तनाला कधी येत नाही आणि आतमध्ये जाऊन बसते म्हणे. आमची विनंती आहे म्हणे महाराज, तुकाराम महाराजांना विनंती करतात, महाराज विनंती आहे तो बाहेर आला पाहिजे, असं काही करा. तुकाराम महाराज हसले. ठीक आहे असं करू म्हणे. त्याच्याच घरापाशी कीर्तन ठेवून त्याच्याच घरापाशी कीर्तन आणि नाही मग भजनी मंडळ होती. आमचे पिपरी महाराज आहे, पिपरी पुरुषोत्तम महाराज आहे, गुटले महाराज आहे, भजनी मंडळ होते. त्यांचे बरोबर आहे 14 टाळकरी ठरलेले होते. म्हणजे महाराज तो कसा येईल म्हणे, आपण त्याच्या घरापाशी कीर्तन ठेवलं म्हणजे तुला मला कसा तो बाहेर तुम्ही पाहतो म्हणे. झालं कीर्तन. जय जय राम कृष्ण हरे राम काही लोक कीर्तन करायला सांगतात महाराज असो कीर्तन होऊ द्या, असो कीर्तन होऊ द्या, तर साक्षात देव आला पाहिजे. हे रामकृष्ण हरी मध्ये देव लोक पण माणसामध्ये आहे बाहेर आतमधले बाहेर आणण्याकरता रामकृष्ण हरी जमत नाही. त्याच्याकरता योजना केली भारुडाची एकनाथ महाराजांनी. तुकाराम महाराज म्हणतात तो निघाला पाहिजे ना, म्हणे हो. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 15 मिनिटापर्यंत चालला रामकृष्ण हरी. महाराज येऊन न राहायला आलो. मग तो बाहेर आला पाहिजे. एकच उपाय आता पप्पा आतापर्यंत यायला जोर आला होता का? पण बाबा बायको मोठी म्हटल्या बाबा पकवाची जोर का लागले तुम्हाला बरं वाटून राहत. हा काय म्हणते म्हणजे आपल्या घरात तीर्थ वाटून राहिलं. चल म्हणजे आपण काढलो. पहिलं दार उघडलं, दुसरं दार उघडलं, तिसरं दार उघडलं. माझ घरातून बाहेर आले दोघी जण. इकडे चालू घेतलं मुसळ लागली पाहिजे. यानं शेवटलं दार उघडलं, बाहेर आला. लोक हसायला लागले आणि तुकाराम महाराजांना म्हणाले बाबा जमलं म्हणे आपलं कीर्तन. आपलं कीर्तन यशस्वी झालं. मुद्दा माझा हा कीर्तन प्रवचन भजन पूजन हे नरदेहाचे एक साधन आहे. याशिवाय जीवाचा उद्धार नाही. आणि म्हणून साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या गोकुळामध्ये नांदत होते ती यशोदा माता, ते नंदा बाबा आणि ते सर्व गोपाळ भजन करायचे. त्याला काय जन्माला यायचे होते, पक्वादी जन्माला यायचा होता, पेटी नव्हती. मग कसलं त्यांचं भजन दगडाचे टाळ कोणत्या नाम दगडाचे टाळ कोणत्या
दगडाचा कोणता आवाज येतो? पण याला आवाजाची काही आवश्यकता नाही. भगवान म्हणते नाही तया विना भुकेला विठ्ठल. स्वर युक्त गाणारेच आवडते का त्याला? नाही तया विना भुकेला विठ्ठल. त्याला देव प्रसन्न होतो अशातला मात्र भाग नाही. त्याला पाहिजे भाव. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता. जे नेहमी माझी उपासना करणारे आहे ते मला आवडतात. बुद्ध माझा हा. म्हणून भगवंताला या गोकुळामध्ये यावं लागलं. यशोदा मातेनं हजारो वर्ष तपश्चर्या केली. नंदबाबाने हजारो वर्ष तपश्चर्या केली. आपल्याला काय वाटते? एका सप्त्यात जर जमलं तर जमलं. पण आपल्याला 7 दिवस पुरतच आहे. कालच मला रामाजी फुटाणे आपल्याला 7 दिवसाच्या पलीकडे पुरतच नाही. मला तर परमार्थ 7 दिवसाचा नाही. कारण योगी जपी तपी संन्यासी हाताचे प्रयागराजला जे हजारो वर्ष तपश्चर्या केलेले महान महान ऋषी मुनी ज्या ठिकाणी पाहायला मिळतात. हा, आणि आपल्या एका सप्त्यानं होते का? आपल्याला 7 दिवसाची फुरसत आहे व नंतर नाही. मग नंतर तुम्ही काय करणार? आज सप्ताह झाल्या की पुढे काय करणार? आपलं होत आहे बाबा. सप्ताह झाला का आमचे पुढचे हप्ते चालू करतो आम्ही. हप्ते बंद करण्याकरता सप्ताह बंद झाले पाहिजे. आणि म्हणून कीर्तन, म्हणून यशोदा माता, नंद बाबा देव कुठे येत नाही. म्हणून हे चरित्र पवित्र होण्याकरता आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र का? हा, पुजाऱ्याचं चरित्र कोण? भगवान पवित्र आहे. पवित्रम पवित्रनियो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूताम नाम न व्यक्तिता अव्ययक्तिता. जे अविनाशी परम तत्व म्हणजे गोपाल कृष्ण. पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे भोजरिया. रूपाच्या आधारे भोजरिया. रूपाच्या आधारे भोजरिया. उच्चारे रूपाच्या आधारे रूपाच्या पवित्र होण्याचा एकमेव मार्ग जर कोणता असेल तर भगवंताचं चरित्र गुणगान करणे. बसा माना, बसा बसा बसा. ठलव ठलव आणि चरित्र कोणाचंही होत नाही. चरित्र कोणाचंही होत नाही. जो पवित्र आहे, असामान्य कोटीचं सामर्थ्य आहे, अलौकिकता आहे, त्याचं चरित्र बनते. संतांचं चरित्र बनते, साईबाबांचं चरित्र बनते. एखाद्यानं जर म्हटलं माझं चरित्र लिहा, सांगा तुमचं चरित्र,
म्हणजे सकाळी उठला, संडासला गेला, संडासून आला, तोंड धुतलं, चहा प्याला. हे चरित्र वेगळं. सर्व लोक जे करतात ते चरित्र नाही. जगामध्ये जे कोणीच करीत नाही तोही करतो, सामान्य जे करीत आहे तेही करतो. करतोम अकर्तोम अन्यथा करतोम, तीनही शक्तीचं प्राबल्य ज्याच्या जवळ आहे त्याचं नाव देव. गिरी गोवर्धन याने उचलिला असामान्य बुद्धी, कालिया महासर्प नाथुनी आणिला. नवे नवे जगामध्ये जे ज्याला काहीच करता येत, 12 कौच अग्नी गिळला. एखाद्याने जर म्हटलं माझं चरित्र द्या, हे तुमच्या चरित्रामध्ये आहे का? करतोम अकर्तोम अन्यथा करतोम, जगामध्ये जे कोणालाच करता येत नाही ते भगवंताने केलं म्हणून देव. म्हणून त्यांचं चरित्र श्रवण केल्यानंतर पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे बोललेल्या. म्हणून आमच्या तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलताना काय बोलले? दीनाने दुबळाचे दुबळाचे हरी कथा, दीनाने दुबळाचे दुबळाचे हरी कथा. ज्याने कुठे जाणं होत नाही, दीन, जो दीन आहे, दुर्बळ आहे, कुठे जाऊ शकत नाही, त्याने श्रीमद भागवत कथा ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापासून अलग झालेल्या गोपिका गोपीगीत म्हणताना म्हणतात त्या भगवंताची कथा पवित्र करणारी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची नुसती कथा नाही, कथामृत आहे. तव कथामृतम तव जीवनम, तव कथामृतम जीवनम, तव कथामृतम सप्तजीवनम, तव कथामृतम सप्तजीवनम. संसारामध्ये तापलेल्या जीवानी, कंटाळलेल्या जीवानी भगवंताची कथा ऐकाव. तप्त जीवनम कल्मशापहं
प्रभू तुमची कथा कथा नाही, जन्मोजन्मीची व्यथा निवृत्त करणारी कथा आहे. अनेक जन्मामध्ये ज्या भानगडी केल्या त्या भानगडीतून मुक्त होण्याची कथा जर श्रवण केली तर अनेक प्रकारचे पाप किल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भूमी गृह्णन्ते भूरिदा जनः. तुमची कथा मुक्त करणार, कथा मुक्त करी. म्हणून दीन आणि दुर्बळ अनेक जन्मोजन्मी पाप कर्म करत आलेला आताही या जन्मामध्ये अनेक प्रकारचे पाप कर्म करतो आहे. त्याच्याकरता या पापातून मुक्त होण्याची कथा जर कोणती असेल तर भागवत कथा. तव कथा अमृतम तप्त जीवनम. एका ठिकाणी तुकाराम महाराज काय म्हणतात, संसाराचे टाके तेव्हा मी संसार करता करता नाकात जीव आला, आता नको तर झाला. म्हणून तुमचे जे आठवलेले पाय एवढं माझी माय म्हणून मला तुमच्या संसारामध्ये मरतात पण तिथे पंढरपूर जातलं पुण्यामध्ये गोष्टी ठिकाणी कुठं जाण्याची इच्छा होत नाही, याच्यातून मुक्त होण्याची इच्छा करत नाही. म्हणून दीन आणि दुर्बळाची सुखराशी हरिकथा. भगवंताची कथा सुखराशी आहे, अनंत सुखाचे उत्पत्ती करून देणारी आहे. मला सांगा, श्रीमद भागवत कथा ऐकल्यानंतर समाधान वाटते ना, आनंद वाटते. त्या दिवशी परवाच्या दिवशी नामस्मरण करताना अनेक जन्माची जे व्यथा आहे, अनेक जन्माची जे पाप कर्म आहे, त्या पापातून मुक्त नामस्मरण करणारा होतो. मग जाते कुठं, हाही एक मोठा प्रश्न आहे. कथेमध्ये बसून जो प्रभू स्मरण करत नाही, एकसारखा पाहतच राहत भागवतकाराकडे, पण त्याचे त्या ठिकाणी काही कोणत्याही प्रकारची मात्र वाचा बोलत नाही. बैसोनिया कथे